मी संत तुकाराम देहूचा. आज मी स्वतः माझ्या जीवनाची गोष्ट तुम्हाला सांगतो. मी सामान्य कुटुंबात जन्मलो. संसार, व्यापार, जबाबदारी हे सगळं माझ्या वाट्याला आलं. पण काळ कठीण होता. दुष्काळ, गरिबी आणि आर्थिक संकट याचा अनुभव माझ्या जीवनात आला. पण या संकटात मी तुटलो नाही. मी विठ्ठलाला शरण गेलो आणि हरिनामाचा आधार घेतला. मी म्हणालो, नाम घेता विठ्ठल भेटतो. अशी भक्ती माझ्या मनात घर करून बसली. माझ्या मुखातून अभंग बाहेर पडू लागले. ते फक्त कविता नव्हते, ते समाजासाठीचा संदेश होता. म्हणूनच पुढे माझे हजारो अभंग तुकाराम गाथा म्हणून जतन झाले. आजही तो ग्रंथ माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे. पण सत्य बोलणं सोपं नसतं. काही लोकांनी माझी टिंगल केली. काहींनी माझ्या अभंगांचा विरोध केला. हा शूद्र कसा काय अध्यात्म सांगतो, असा प्रश्नही उपस्थित केला गेला. मी मात्र थांबलो नाही. कारण माझा देव दूर नव्हता, तो माझ्या हृदयात होता. मी अभंगात स्पष्ट सांगितलं, देव मंदिरातच नाही, तो मनात असेल तरच जीवन पवित्र होतं. आजच्या पिढीला मी एकच सांगतो, संकट आलं तरी सत्य सोडू नका. अहंकार सोडा, नामाचा आधार घ्या. कारण जग बदलतं, पण भक्ती आणि सत्य कधी बदलत नाही. जय जय रामकृष्ण हरी.